करायचा आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कमध्ये नावाली संघाचा गोलंदाज शिवम गोंदली तयार होत असताना पॉवर प्लेला करता सुरुवात झाली आणि मॅचला देखील दुसऱ्या सत्रात सुरुवात झाली आहे। गेम इज ऑन। डावाला ग्रीन सिग्नल मिळेल दोन्ही पंचांकडून आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल त्या ठिकाणी आतली कडा घेतली आहे, एज अँड टेकन। पहिल्या बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना नवापाडा टीमला। प्यार भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग्स तुम्ही पाहताय मोठ्या डौलानं मात्र फडकतात आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र एक मोठी खरं तर मुसंडी मारली आणि काल या ठिकाणी आपण पाहिलं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं आगमन इथे झालं होतं। नवीन खेळाडू मैदानाकडे झाला तिसऱ्या क्रमांकावरती प्रथमेश चौधरी। अकाउंट ओपन झालं नाही परंतु नवापाडा संघाच्या अगेन्स्ट नावाली संघाने अकाउंट ओपन केलं एक विकेटचं। पहिला धक्का दिला 0 धावसंख्येवरती। कमालीची गोलंदाजी। यावेळेला लेंथ बॉल होता, इथे देखील फटका फसलाय आणि मिड ऑफला सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू। अजून एक धक्का आल्या पाहुली माघारी परतावा लागेल प्रथमेश चौधरी या फलंदाजाला। विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाज शिवम गोंदली आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे। खरं तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। अप्रतिम स्पर्धा नेत्रदीपक असं आयोजन आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस। सकाळचं सत्र सूर्याची सोनेरी किरणे मैदानावरती विखुरलीत प्रफुल्लित असं वातावरण। या वातावरणामध्ये आता हवा टाईट झाली आहे। खरं तर बॅटिंग करत असताना नवापाडा संघाच्या वाट्याला थोडासा दडपण निर्माण झालं आहे। सुरुवात दमदार करत असताना त्या ठिकाणी शिवम गोंदली हा गोलंदाज अगदी कमी वयाचा परंतु प्रचंड प्रतिभावंत असा खेळाडू हॅट्रिक बॉल त्या ठिकाणी फेकत असताना यॉर्कर खोदून काढला, बॉलला सन्मान दिलाय। जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला, त्याला सन्मान दिलाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी सुरेंद्र लोखंडे। बघा एकही धाव मात्र अजूनही धावफलकावरती आलेली नाहीये। याचं कारण आहे उत्तम गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली नावाल्या टीमच्या माध्यमातून। कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅकफुटला आले, जागा बनवली, पुन्हा एकदा हलकीशी एज लागली, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे। खरं तर या गोलंदाजाने शिवमने 3 खेळाडू आघाडीचे बाद झालेत। तिसरा धक्का बसला बॅटिंग करत असताना नवापाडा टीमला। आपण येताना मुख्य प्रवेशद्वारावरून आत यायचं आहे ही नम्रतेची विनंती। आयोजकांकडून सूचना आली आहे, तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारातूनच मैदानाकडे यायचं आहे। खरं तर खूप चांगलं मंडप डेकोरेशन आणि खूप चांगलं हे क्रीडांगण, अप्रतिम असं हे नियोजन आणि आयोजन तुम्ही पाहताय। स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक असं म्हणतात, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे। शिवाजीदादा शेलार यांची महती आपण ऐकली। खरं तर सातत्याने चांगले योगदान या आपल्या सर्व खेळाडूसाठी त्यांचं राहिलं, समाजासाठी राहिलं असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण ईश्वर त्यांनी प्रार्थना करूया। नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय सचिन म्हात्रे उर्फ लारा। डाव्या हाताचा खरं तर एक शैलीदार फलंदाज, आता गरज आहे पार्टनरशिपची। धावा बनवावा लागतील कारण सुरुवातीला आघाडीचे 3 खेळाडू बाद झाले परंतु पिंट्या अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे। एक अनुभवी खेळाडू यावेळेस आपण पाहिला खरं तर डीपेक्षा कव्हरला हातमध्ये बोलावलं, त्यानंतर मिड विकेटमध्ये एक डीपमध्ये एक फिल्डर उभा केला, लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल। शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन,
नेक्स्ट बॉल शिवम तयार ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉटम पूल करायचा, फटका फसलाय, आणखीन एक धक्का. क्या बात आहे. 5वा चेंडू आणि 5व्या बॉलवरती अजूनही 1 रन दिलेली नाहीये. 4 खेळाडू बाद केले शिवमने. संपूर्णपणे आता बॅकफुटला चाललाय. नवापाडा संघ 0 धावसंख्येवरती हा 4था धक्का. वर्षी याच स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा खरं तर एक मोठा पराक्रम केला होता नागाव गावचा खेळाडू सूरज मडवी या गोलंदाजाने. आणि इथे देखील आपण पाहिला, जर आणखीन एक डॉट आला तर या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ठरू शकतं. आणि ते देखील पॉवर प्लेमध्ये हे देखील वैशिष्ट्य राहील या षटकाचं. कारण 9 शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत, 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना मात्र कमालीची गोलंदाजी शिवमने आतापर्यंत केली आहे. मेडन ओव्हर जरी फेकली खरं तर गोलंदाज शिवमने तरी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सलग 3 षटकार 1000 रुपये आणि अर्धशतकासाठी 2000चं पारितोषिक असेल आयोजकांच्या माध्यमातून. हे मोटिवेशन आहे. आयोजक खरं तर आमचे साईदादा शेलार एक चांगले खेळाडू, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय या खरं तर खेळाडूंसाठी. न्यू बॅटर राजा मात्रे पहिलं मेडन षटक या स्पर्धेतलं एकदा जोरदार होऊ द्या. शिवम गोंधली कॅप्टन नावलौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव न खर्च करता या खेळाडूने तब्बल 4 खेळाडू बाद केले आणि 1000 रुपयाचं पारितोषिक